जल जागृती सप्ताह उत्साहात संपन्न. दिनांक 22 मार्च रोजी जलसंपदा विभाग नांदेड यांच्या वतीने जल जागृती सप्ताहाचे आयोजन दिनांक 16 ते 22 मार्च दरम्यान करण्यात आले होते. यामध्ये शेतकऱ्यांचे प्रबोधन करणे, शेतकऱ्यांना पाण्याचे महत्त्व समजावून सांगितले. तसेच या कार्यक्रमाचे नेतृत्व अधीक्षक अभियंता दाभाडे यांनी केले. तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बनसोड, मुदगल, चौगुले, जगताप, सहाय्यक अभियंता पारसेवार यांनी प्रयत्न केले. यावेळी सर्व कर्मचारी, महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. एस व्ही पारसेवार, सहाय्यक अधीक्षक अभियंता नांदेड पाटबंधारे मंडळ नांदेड, सहकारी आहे अंकुलवार विभागीय अभियंता, शेख साहेब विभागीय अभियंता. महाराष्ट्र शासना जलसंपदा विभागामार्फत दरवर्षी 16 मार्च ते 22 मार्च या सप्ताहामध्ये जल जागृती सप्ताह असा आपण साजरा करतो. त्यामध्ये मुख्यत्वे आपण प्रादेशिक म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये जलसंपदा विभागामार्फत कार्यक्षेत्रावर तसेच विभागात शेतकऱ्यांचं प्रबोधन करणे आणि पाण्याचं महत्त्व विशद करणारे विविध कार्यक्रमाचं आयोजन करणे, मंडळ स्तरावर, विभाग स्तरावर, लाभक्षेत्र स्तरावर, पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून इतर सर्व स्तरावर आपण कार्यक्रमाचं आयोजन करतो. आणि तसेच या पाण्याचं महत्त्व विशद करणारा आज आपला 22 मार्च सांगता दिवस म्हणून आपण आणि जागतिक जलदिन या अनुषंगाने प्रातिनिधिक स्वरूपात 5 नद्याचं आपण पाण्याचं पूजन केलेलं आहे आणि त्या अनुषंगानं पाण्याचं महत्त्व सांगणारं आणि हा सप्ताह आहे आपला. आणि ही वर्षभर चालणारी प्रक्रिया जरी असली तर 7 दिवस आपण विविध कार्यक्रमाद्वारे लोकांना पाण्याचं महत्त्व आणि सिंचन जास्तीत जास्त कसं वाढेल आणि आपल्या पाण्याचा उपयोग धरणातील जास्तीत जास्त कसा करून घेता येईल आणि पाणी बचत कशी करता येईल या अनुषंगाने प्रबोधनात्मक कामं आपण कार्यक्रम हाती घेतो. त्या अनुषंगाने आज साजरा केलेला आहे दिवस. लाभक्षेत्रातील लोक जे पाणी घेतात कालव्याद्वारे किंवा आपण कालव्याच्या बाजूला आपली विहीर असते तर त्या विहिरीमधून सुद्धा लोक किंवा नाल्यामधून सुद्धा लोक पंपाद्वारे किंवा आपल्या ह्याच्याद्वारे पाणी घेतात. तरी ते पाणी घेताना रीतसर तुम्ही पाण्याचा नाश होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. कारण महत्त्वाचं कसं आहे की पिकाला जेवढं लागतं पाणी तेवढंच दिलं पाहिजे. ते जास्तीचं पाणीसुद्धा पिकाला हानिकारक असते. त्याच्यामुळे पाण्याचा जास्तीत जास्त उपयोग केला आपण तर पिकाचीही जास्त आपण उत्पादन घेऊ शकतो. त्या अनुषंगाने आपण कामे म्हणजे प्रबोधन करतो आपण शेतकऱ्यांचं. पाण्याची बचत केली पाहिजे, पाणी जास्त नाल्याला किंवा होऊन गेलं नाही पाहिजे. त्या अनुषंगाने आपण शेतकऱ्या माझं नाव एम टी शेख, विभागीय अधिकारी तथा उपकार्यकारी अभियंता नांदेड पाटबंधारे विभाग उत्तर नांदेड. रिओ द जानेरो ब्राझील येथे 1992 रोजी 92 साली एक जागतिक परिषद झाली होती, वसुंधरा परिषद. त्या तिथं परिषदेमध्ये असा निर्णय घेण्यात आला की दरवर्षी 22 मार्च हा जागतिक जलदिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि 1993 पासून सगळ्या जगामध्ये जलदिन साजरा करण्यात येतो. आणि महाराष्ट्र शासनाने 2016 मध्ये जलजागृती सप्ताह घेण्याचा निर्णय घेतला आणि 2016 पासून आपण दरवर्षी जलजागृती सप्ताह घेतो. त्यानिमित्त याही वर्षी 16 मार्च ते 22 मार्च असा जलजागृती सप्ताह घेण्यात आला आणि आज 22 मार्च म्हणजे जागतिक जलदिन याचं हे साधून आज आमच्या इथे मंडळामध्ये अधीक्षक अभियंता श्री दाभाडे साहेब यांच्या हस्ते 5 नद्यांच्या पाण्याचं जलपूजन करण्यात आलं. त्यासाठी मंडळातील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. याच्या मागची मुख्य भूमिका अशी आहे की अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये जलजागृती व्हावीच, परंतु ते कार्यक्षेत्रावर जेव्हा काम करतात तेव्हा लोकांमध्ये जेव्हा जातात तेव्हा लोकांमध्ये पाण्याबद्दल जागृती व्हावी, पाण्याचं महत्त्व कळावं. कारण पाणी हे नाशवंत वस्तू नाही, ती निर्मिती करता येत नाही, निसर्गाची खूप मोठी देण आहे. याचा सर्वांनी संयुक्तिकपणे वापर करावा. येणाऱ्या भावी पिढीसाठी पाणी महत्त्वाचं आहे ही भावना सर्वांमध्ये रुजवावी. यासाठी ह्याचा मुख्य उद्देश, शासनाचा मुख्य उद्देश हाच आहे की उजळणी व्हावी एक लोकांमध्ये दरवर्षी. त्याच्यामुळे हा सप्ताह आयोजित केला जातो. त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा जलसंपदा विभाग 21 तारखेला जलदौडचं आयोजन करण्यात आलं होतं. ITI कॉर्नर ते कलेक्टर ऑफिस सर्व अधिकारी पळत गेले आणि त्यांनी जलदौडचं संदेश दिला. त्याआधी मंगळवारी चैतन्यनगर रेस्ट हाऊस ते भाग्यनगर आपले भगीरथ सोसायटीमध्ये आपली जी विश्वेश्वर सभागृह आहे तिथपर्यंत आम्ही रॅली काढली होती
असे विविध उपक्रम या विभागामार्फत घेऊन लोकांमध्ये जनजागृती करण्याचं काम आपण केलेलं आहे. आणि यानिमित्त मी महाराष्ट्र शासनाचा आणि आभार व्यक्त करतो आणि सर्वांना जागतिक जल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद.